जेव्हा घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा अगदी झटपट तयार होणारं पण चमचमीत झणझणीत खायचं असेल, तेव्हा तुम्हीसुद्धा हा बेत बनवू शकता. बनवायला एकदम सोप्पा आहे, मोजक्या साहित्यात बनवून तयार होतो आणि चवीला म्हणाल तर जबरदस्त. भाकरी, भात, चपाती कशासोबतही खाऊ शकता. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 2 पळी तेल घालायचं किंवा 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की एक छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान तडतडले की एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे, तो बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा या ठिकाणी थोड्याशा जास्त प्रमाणामध्येच वापरायचा आहे. आता मध्यम आचेवरती कांदा लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. तर इथे पहा, मध्यम आचेवर कांदा हलकासा लालसर रंग येईपर्यंत मी परतून घेतला आहे. आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर. ही मिरची पावडर तिखटाला कमी असते पण याने रंग खूप छान येतो. त्यानंतर एक छोटा अर्धा चमचा हळद, एक छोटा अर्धा चमचा गरम मसाला आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालू शकता. आता सर्व पावडर मसालेसुद्धा पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे. तर या ठिकाणी पावडर मसाले घातल्यानंतर एक अर्धा मिनिटभर मध्यम आचेवरती मसाले परतून घेतले की यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे. पाण्यामध्ये मसाले परतून घेतले की काय होतं, तेलाचं प्रमाणही कमी लागतं आणि त्यासोबतच मसाले अगदी छान परतले जातात, पूर्ण कच्चेपणा निघून जातो आणि भाजीला चवही छान येते. तर इथे पहा, पाणी घालून छान तेल सुटेपर्यंत मसाला मी परतून घेतला आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी चणा डाळ एक अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे. डाळ अगदी छान भिजली आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता ही भिजवून घेतलेली सर्व चणा डाळ यामध्ये काढून घ्यायची आणि मध्यम आचेवरती चणा डाळसुद्धा मसाल्यासोबत मिक्स करायची आणि 1-2 मिनटं छान अशी परतून घ्यायची. तर इथे पहा, चणा डाळ मसाल्यासोबत मिक्स करून 1-2 मिनटं मी छान अशी परतून घेतली आहे. आता यामध्ये पाणी घालायचं. तर इथे मी आपल्याला चणा डाळसुद्धा शिजवून घ्यायची आहे. भाजी छान घट्टसरही झाली पाहिजे किंवा जर तुम्हाला पातळ भाजी आवडत असेल तर थोडंसं जास्त प्रमाणामध्ये पाणी घालू शकता. मी या ठिकाणी 2 ते 2.5 ग्लास पाण्याचा वापर केला आहे. पाणी घातल्यानंतर सर्व मसाले, डाळ पाण्यासोबत एकदा मिक्स करायची. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मोठ्या आचेवरती पाण्याला एक उकळी काढायची. तर इथे पहा, मोठ्या आचेवरती इथे भाजीला मी एक उकळी काढून घेतली आहे. आता यामध्ये 3 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं. शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर भाजीमध्ये एकदा ते मिक्स करायचं. त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि एक 20 ते 25 मिनटं ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. चणा डाळ आधी आपण अर्धा तास भिजवून घेतली आहे, त्यामुळे अगदी पटकन शिजते, अजिबात कच्ची राहत नाही. तर इथे पहा, एक 20 ते 25 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर हा चणा डाळीचा डाळ कांदा मी शिजवून घेतला आहे. तुम्ही याच्यावर तर्रीसुद्धा पाहू शकता किती छान आली आहे. त्यासोबतच डाळ कांद्याची कन्सिस्टन्सीही पाहू शकता. इथे मी तुम्हाला डाळ दाखवते. डाळसुद्धा अगदी छान मऊसूद शिजली आहे. आता गॅस बंद करायचा, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त गरमागरम भाकरीसोबत चुरून खायचा किंवा मग चपातीसोबतसुद्धा सर्व करू शकता. अप्रतिम लागतो. मी इथे मस्त गरमागरम भातासोबत हा डाळ कांदा सर्व करणार आहे. एकदा नक्की खाऊन पहा, भातासोबतसुद्धा अप्रतिम लागतो. त्यासोबत कांदा आणि पापडसुद्धा हवाच. तर तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीने परफेक्ट असा चमचमीत, झणझणीत आणि भाजीपेक्षा काहीतरी वेगळं खायचं असेल तर हा डाळ कांदा नक्की बनवून पहा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा. आणखी अशाच रेसिपीज पाहिजे असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच साध्या, सोप्या, नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.